गेल्या काही दिवसापासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला असून प्रचंड उष्णता जाणवत आहे. तर दुसरीकडे उत्तर भारत आणि इतर काही राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा IMDकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसानं हजेरी लावली. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यानंतर आता पूर्वेकडील राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तवण्यात आली आहे. ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या 3 राज्यांमध्ये पुढील 3 दिवस प्रचंड उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील तापमान 40°C देखील पुढे जाऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दुसरीकडे लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.